महत्वाचं आहे. हं. तर त्याचं आहे की संवाद म्हणजे काय? आता हा जो मी पहिला तुम्हाला दिलेला आहे ना, त्याच्या आधी त्याच्या आधी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. मला हे पाहिजे आहे की संवाद म्हणजे काय? हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. अच्छा, प्रतीक्षा एक काम कर, आपण Google मीटवर आहोत ना? आता म्हणजे हे आहेत ना आपलं लेक्चर, तर मला एक गोष्ट सांगा, संवाद म्हणजे काय? पीपीटी दाखव हां, प्रतीक्षा. संवाद म्हणजे काय? तर त्याच्यासाठी माणूस जनावरापासून का वेगळा आहे? कारण माणसाने वाणी ना, हे जे आहे ना आपलं स्वरयंत्र, हं? स्वरयंत्र जे आहे ना आपलं, व्होकल बॉक्स, तो डेव्हलप झाला. बाकीच्यांचा पण झाला, पण आपल्या इतका नाही झाला. आणि त्यांच्या ज्या आहेत ना, त्यांचं जे बोलणं आहे ते संवेदनानी होतं. त्यांना व्यक्त करायला म्हणजे थोड्याशा अडचणी असतात. सगळं पूर्ण नाही हे करू शकत. पण आपण कसं आहे, आपल्याला जे मनामध्ये येतं, जे आपण विचार करतो, दोन गोष्टी आहेत. एक मन असतं आणि एक बुद्धी असते. आपल्या ब्रेनचे दोन पार्ट असतात. वन इज काय, थिंकिंग ब्रेन, म्हणजे जो आपण विचार करतो, तो भावनात्मक. आणि दुसरा म्हणजे काय, जो वास्तववादी म्हणजे बुद्धीचा ब्रेन, जो अनालिटिकल ब्रेन असं म्हणतात. तर आपण काय करतो, आपल्या मनामध्ये भावना येतात, बरोबर, आणि त्यानंतर आपण त्या बुद्धीकडे पोहोचवतो आणि बुद्धीकडनं मग त्या तोंडात येतात आणि तोंडामधनं जातात. तर आम्ही जेव्हा शिकलो ना, तेव्हा आम्हाला लोक नेहमी सांगायचे की विद्यार्थ्यांना सांगायचे की बघा, तुमच्या डोक्यापासून तोंडाला येईपर्यंत मध्ये किती अवयव आहेत, कान नाक आहेत ना, ते फिल्टर आहेत, फिल्टर, चाळणी येते. म्हणजे तुमच्या डोक्यात जे येईल ना, ते ताबडतोब बोलून नाही टाकायचं, फिल्टर करायचं. तुम्ही ते म्हणजे त्याचा वास घ्यायचा की आपण हे बोललो तर काय होईल, त्याचा वास आपल्याला आला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण काहीतरी ऐकलेलं पण असतं ना, तर ते ऐकल्याचा परिणाम त्याच्यावर, ऐकल्यानंतर त्याच्याशी ते रिलेट करायचं. की कोणीतरी मला असं सांगितलं होतं, आपण बोलल्यावर जर जे काय होईल ते रिलेट केल्यानंतर जे उरलेलं जे चांगलं असतं ना, त्याला गाळसाळ काढून टाकायचा भावनांमधला. आणि मग बोलायचं. आणि ती जी चाळण आहे ना, ती आपल्या तोंडात असली पाहिजे. मगच आपण चांगल्या रीतीने बोलू शकतो. पण एकातर्फी बोलणं हे संवादाचं लक्षण नाही. त्याला काय म्हणतात, वाणी. हं? विचार आणि वाणी याचं कोऑर्डिनेशन करून आपण बोलतो. पण समोरच्या माणसाशी आपण जेव्हा बोलतो किंवा अनेक माणसांशी जेव्हा बोलतो, त्यावेळेला ते काय होतं माहितीये का, ते होतं भाषण. आता बघा, वाणी म्हणजे आपण बोलतो तेव्हा समोर माणूस असलाच पाहिजे असं नाही. आपण आरशाकडे बघून सुद्धा बोलू शकतो. नंतर समोर खूप खूप माणसं असतात, एक असतं, 10 असतात, किती माणसं असतात. तर त्यांच्याकडे आपण त्यांच्या समोर आपण बोललो की काय होतं, भाषण. आपल्याला आपल्याला माहित असेल, आपण क्लासरूम टीचिंग हा विषय ऐकला असेल किंवा मी आता तुम्हाला सांगते, ते एकतर्फी सांगणं आहे ना. कधी कधी मी तुम्हाला सांगते की तुम्ही मला उत्तर द्या किंवा करा, पण अन्यथा ते एकतर्फी सांगणं आहे, त्याला म्हणतात भाषण. ओके. त्यावेळेला मी आणि तुम्ही दोन्ही एकदम समोरासमोर बोलता, त्यावेळेला काय म्हणतात, संवाद. तर संवाद म्हणजे काय, संवादामध्ये एकापेक्षा जास्त माणसांची गरज असते. एकच माणूस संवाद नाही करू शकत, किंवा एकच माणूस स्वतःच्या मनाशी संवाद करू शकतो. आत्मसंवाद. आपणच आपल्या मनाला पटवतो, आपणच आपल्या बुद्धीने विचार करतो, आपणच करतो. अरे, आपण कधी कधी लिहितो, त्या लिहिल्यानंतर आपल्याला काय हवंय काय नको ते कळतं. या सगळ्याचा गोष्ट म्हणजे आत्मसंवाद करायचा. तर संवादाचे खूप सारे प्रकार आहेत, ते तुम्हाला इथे त्यांनी दिलेले नाहीये, पण मी तुम्हाला आता सांगितलं. कळलं की नाही? तर संवादामध्ये दोन महत्वाचे घटक असतात. एक म्हणजे बोलणे आणि दुसरं म्हणजे ऐकणे. हे दृश्य घटक आहेत. आणि अदृश्य घटक कोणते आहेत, विचार. बरोबर आहे. त्यामुळे असं हे कुठची पण गोष्ट जर का बॅलन्स करायची असेल ना, जर का त्याचा तोल सांभाळायचा असेल, तर तुम्हाला माहिती आहे, दोन पायावरती तोल आपल्याला सांभाळता येतो, पण आपले पाय फ्लॅट असतात म्हणून.
नाहीतर कमीत कमी 3 तरी त्याला हे स्तंभ लागतात. पायी पायांची गोष्ट असेल तरच आपण चांगला तोल सांभाळू शकतो. नाहीतर तोल जाण्याची भीती असते. त्यामुळे संवादाचा तोल जर का सांभाळायचा असेल, तर आपल्याला 3 गोष्टींचा विचार